शुभं करोति। मी तुला तुरुंगात नाही जाऊ देणार। आई अगं काय बोलतेस तू? तुला स्वप्न पडलंय का तू अजून झोपेत आहेस? झोपेत होते मी, आता कळलंय मला माझ्या हट्टाचे काय दुष्परिणाम होत आहेत ते। माझी परवानगी आहे, तू आणि श्रेया लग्न करा। मी उद्या स्कीमाला आणि श्रेयाला जाऊन भेटते, हे रहस्य रहस्यच राहील। जशी तुझी मर्जी आई। हे लग्न लवकरात लवकर व्हायला पाहिजे रे, आता भलताच गोंधळ होईल। आजपर्यंत तुझे समाजकार्य केलंस, त्याचा तिरस्कार आणि द्वेषच केला मी, पण आता नाही। आता मी बदललोय। पण आता फार दिवस एकटं राहू देणार नाही मी तुला। मी निश्चिंत मनाने काम करायला हवं असेल तर तुझी काळजी घेणार कोणीतरी हवं ना। सोहम रुसलाय, त्याची समजूत काढीन मी। ये ते नाही म्हणते मी की माझ्याशी बोलायचं काय ठरवलंस तू। आता उशीर करू नकोस। तू बोलणार नसलास तर मी तिला घरी बोलवते आणि विचारते तिला। नाही मामा, तू तसं काही करू नकोस। मीही तिला इतक्यात प्रपोज करणार नाहीये। तुझ्याशी नातं जोडून तिचं एक चॅलेंज पूर्ण केलंय मी, पण दुसरं अजून पूर्ण करायचंय। काय सांगतोस काय? हो 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 बर। श्रेया, काय झालं की मी? कुणाचा फोन होता? विनीतचा फोन होता। मग विनीतच्या आईने। काय झालंय सांग ना लवकर। आता तुम्हीच ठरवलंय म्हटल्यावर मी काय करणार? पण तुम्ही जे काही हे बोलताय हे नक्की आहे ना? मी नको कशाला म्हणे। ठीक आहे मग, ठेवतो फोन। काय झालं? वृषाली, शेवटी जे होणार होतं तेच झालं। म्हणजे अगं श्रेयाचं लग्न ठरलं। विनीतच्या आईचा फोन होता, त्यांनी विनीतच्या आणि श्रेयाच्या लग्नाला बिनशर्त परवानगी दिली। आहेस कुठे? येस, म्हणजे विनीतच्या आईचा फोन होता? हो या। सॉरी अण्णा, मला पुन्हा हा खेळ खेळावा लागला, पण श्रेयाच्या भल्यासाठीच। मग सॉरी काय त्यात? उत्तम केलेस तू। हे कलियुग आहे, कलियुग। आपल्या कुलदैवताच्या गाभाऱ्यात वार्षिक पूजा आहे। तिथं अभिषेक करून मी आपल्या कुलदैवताला साकडं घालणार आहे। तुझं हे घरातलं नाटक आता लवकर संपू दे, पुन्हा सगळं पहिल्यासारखं होऊ दे। अण्णा, कसं सांगू मी तुम्हाला, हे नाटक माझ्या बरोबरच संपणार आहे। त्याआधी हे घर पुन्हा एकत्र येऊ देत एवढीच प्रार्थना आहे।